जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव। जो सतबार पाठ पवन तनय संकट हरन मंगल राम लखन सीता सहित रामचंद्र की जय। पवन सुत हनुमान की जय। उमा महादेव की जय। बोल भाई सब संतन की जय। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजा गणकापुर निवासी भगवान की दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त। महाराज, मानस पूजा म्हणजे काय? आता मानस पूजा कशी करायची? मूर्ती समोर असेल तर मूर्तीची मनानं पूजा करता येते. शरीर धारण करणाऱ्या परमेश्वर आहे या भूमिकेपासून, कारण परमेश्वरानं शरीर धारण केलं आहे. परमेश्वराला शरीर नाही आहे, पण जगाच्या कल्याणाकरता राम अवतार, कृष्ण अवतार, वामन अवतार हे अवतार घेतलेले आहेत. आता तुम्हाला यदा कदाचित शंकर अवतार माहीत नसेल की शंकरानं मारुती अवतार घेतला आहे, राम अवतार, आणि जामदग्नी ऋषीचा अवतार घेतला. आणि जामदग्नी ऋषीचा अवतार घेऊन क्षत्रियांनी जामदग्नीचा वध केला. का तर पार्वती शक्ती रेणुका रूपाने खाली ठेवायची होती, म्हणून शंकरानं मानव रूप धारण केलं. आणि त्यावेळीपासून क्षत्रियांचा संहार करायचं परशुरामानं काम केलं. शंकराने सुद्धा शक्ती स्थापन करता मानव अवतार धारण केला. मानव अवताराशिवाय काही गोष्टी करता येत नाही. पण जगात इतिहासात किती असे वीर पुरुष होऊन गेले की ज्यांनी काही काही चांगले कार्य करून गेले. मग ज्यांच्या हातून चांगलं कार्य होतं त्यांच्यामध्ये ईश्वराचा अंश असतो, आणि ज्यांच्या हातून वाईट काम होतं त्यांच्यात कालाचा अंश असतो. कंसात कोण होता? कंस काल नेहमी रावण जय विजय, कालाचा अंश असतो. म्हणून मानवी जीवनामध्ये चांगलं कर्म झालं पाहिजे. मुलांनी सुद्धा आपलं नाव घेतले पाहिजे की नाही बाबा खरंच चांगले होते, नाही ते गेले बरं झालं. आज एका सुनेनं एका ड्रायव्हरला पैसे दिले, सुपारी दिली, माझा सासरा रस्त्याने चालत असताना त्याला मारून टाक. आता ते मारला गेला तो मनुष्य रस्त्याने, पण ही कोण कुठून तरी फुटली, सोने अटक आणि ड्रायव्हर अटक. म्हणजे काय करतील लोक? अशी लेटेस्ट बातमी आहे.
सासऱ्याला वागवायचं नाही म्हणून तिने काय प्लॅनिंग केलं, या तरुण पिढीच्या डोक्यात काय काय येईल. हा काढून मोडून टाकलं. काय म्हणजे किती विचित्र गोष्ट आहे. काही वृद्धाश्रमात टाकून दिला तरी त्याला चालत नाही. हत्या जर घडायची असेल तर कशी घडली असे म्हणजे काल इतका विचित्र चाललाय की त्याच्यात काही कल्पनाच करता येईल. म्हणजे कोण कुठे वैध करेल. मग हे कोण करताय तर काल केव्हा काल कोणात प्रवेश करेल आणि कोणाकडून काय करून घेईल सांगताय. म्हणून शरीर धारण करणाऱ्या परमेश्वराच्या भूमिकेमध्ये म्हणजे मानसपूजा करताना रामाचं, कृष्णाचं, शंकराचं स्वरूप धारण करायचं आणि चरणापासून तर मस्तकापर्यंत अवलोकन करत जायचे. डोळे बंद करून आपले डोळे बंद करायचे. मानसपूजेमध्ये दूध नको, पाणी नको, गंध नको, फुलं नको, अक्षता नको, काही नको. पण मानसपूजा ही आपली पूजा केल्यानंतर करायची आणि म्हातारपणी फक्त मानसपूजा करायची, मूर्तिपूजा नाही करायची. कारण काय, आपल्याला लागते सगळी सवय चांगल्या गोष्टीची आणि घरातल्या लोकांना ती नको असते. त्यामुळे आपली त्यांना कटकट वाटते. काय वाटते? कटकट. आणि आपण बोललो की ते म्हणता वटवट. तर त्याकरता आपली सत्ता दोन गोष्टी सांगितल्या शास्त्रात. पत्नी गेली म्हणजे उपास सोडून द्यायचे, करायचे नाही उपास. आणि पती गेला की स्त्रीने उपास करायचे. कारण काय? त्याचं कारण असं आहे, माणसाच्या शरीराचे किंवा यांचा उपास आहे, यांना काहीतरी करून देऊ असं बाईला वाटतं. माणूस बाहेरून गेला उपास आहे, 2 चिक्कू घेऊन जा, 2 केळं घेऊन जा, 2 फळं घेऊन जा, असं माणूस करतो. म्हणजे एकमेकाचं पोषण एकमेक व्यवस्थित करतात. मुलाच्या लक्षात नाही राहिलं, आईला राग येतो, याला माझी काही काळजी नाही. म्हणजे उपासाच्या दिवशी काय आला? संताप. म्हणून जोपर्यंत पत्नी आहे तोपर्यंत व्रत वैकल्य. काय सांगितलं तुम्हाला? कोरोना जमल्यावर सगळं बंद करा यांना सांगितलं. रिकाम्या कामाने करायचे. झाली तो गेला तर साबुदाणा नाही तर दशम्याने खाऊन घेतली. कारण तुमच्या देहाची काळजी करणारा जो जीव आहे तो जितकी काळजी करेल तितकी बाकीच्यांना ती जमणारी नाही आहे. मग त्याची अपेक्षा कशाला करायची? शास्त्र फार पुढे आहे. आता या मुलींना दिवस राहताना आपल्या शास्त्राने सांगितलं 2ऱ्या महिन्यापासून उपास बंद करायचे. त्या बाया करत नाही. शास्त्र म्हणतो 2रा महिना लागला की सोमवार नाही, मंगळवार नाही, एकादशी नाही, चतुर्थी. आणि मुलगा झाल्यानंतर 9 महिन्याने उपास सुरू करायचे. म्हणजे त्याचं 9 महिने त्याला दूध पाजायचे, मध्ये तुम्ही उपास करायचे नाही त्याच्याकरता. असं स्त्रिया. पण हे लोक ऐकत नाही. शास्त्राने नाही सांगितलंय. त्या बाळाच्या गर्भाची आणि त्या बालकाची व्यवस्था शास्त्रानं करून ठेवलेली आहे. ऐकत नाही. तुझा सोमवार आहे, तुझा सोमवार काय केलं नाही सांगतो सांग. आपण शास्त्र ऐकत नाही आणि त्यामुळे पण पोषण झालं पाहिजे गर्भाचं. शोषण नको व्हायला. काय झालं पाहिजे? पोषण. नाही तर ठेवा पेटीत, ठेवा पेटीत. असं पोषण झालं पाहिजे. म्हणून ते म्हणतात स्त्रियांचं शरीराचं पोषणच करायला सांगितलंय, शोषण करायला नाही सांगितलं. पण हे जग विचित्र वाटतं. बायांना काय करायचं खाऊन, बायांना काय करायचं खाऊन असं म्हणतात. असं नाही. त्यांच्या शरीराचं पोषण होईल तर जगदोत्पत्ती चांगली होते. मस्तकापर्यंत अवलोकन करायचं, त्याला मानसपूजा म्हणतात. आपण जे काही करतो ते वस्तू नसताना अर्पण करायचं. पुष्पम समर्पयामि. फूल नाही आहे. मग आता फूल जर नाही आहे आणि
प्रत्यक्षात फुल नको आहे तर मग कोणतं फुल व्हायचं? कमळाचंच व्हायचं. मनात म्हणायचं देवा मी तुला कमळाचं फुल वाहतो. दत्तुरेचं फुल महादेवाला व्हायचं का विष्णू चालेल का? एक तुळशी तर बांधला 108 तुळशी लागत नाही. फक्त विष्णवेर्मा 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 पहिले गेली तुळशी. शास्त्र इतकं आहे म्हणजे कुठेच काही विचार करायचा नाही. नंतर नैवेद्य सुद्धा 56 भोगाचा दाखवायचा. कारण प्रत्यक्षातला पदार्थ नको आहे. मग 56 भोग म्हणाल काय अर्थ आहे? लोणी साखर म्हणजे मनामध्ये हे सगळं तयार करायचं. याच्याने काय होईल तर आपल्या मनाच्या ठिकाणी स्थिरता येते. म्हणून सगळ्यात मानसपूजा श्रेष्ठ सांगितली. मानसपूजा श्रेष्ठ सांगितली. मी म्हणजे देह नाही, मी म्हणजे आत्मा आहे असं सारखं वाटतं. आज एक नेता बोललाय आत्मा कधी भटकत नाही म्हणे, आत्मा एक ठिकाणी असतो. नेता बोललाय म्हणजे बा नेत्याला सुद्धा काय ज्ञान आहे, आत्मा भटकत नाही. मला भटकंती आत्मा म्हणतात म्हणे, तर त्यांना माहीत नाही की आत्मा भटकत नाही, भटकतो जीव. काय राजकीय नेत्याच्या तोंडात अध्यात्म आला बघा. बरोबर आहे, आत्मा कधीच भटकत नाही, भटकतो तो जीव. म्हणून ते म्हणतात चित्त एकदम दुसरीकडे न जाता स्थिर व्हायला. मानसपूजेनं चित्त इकडे तिकडे न जाता स्थिर होतं आणि माणसाच्या चित्त स्थिर झालं की अनुभव यायला लागतो. काय अनुभव येतो की शरीर वेगळं आहे आणि मी वेगळं आहे. मी म्हणजे आत्मा, मी शरीर नाही. कारण शरीर इथे आल्यावर आपल्याला मिळतं आई वडिलांकडून. आई वडिलांनी अन्न खाल्लेलं असतं, अन्नाचं रज होतं, रजाचं शरीर तयार होतं. म्हणजे शरीर पृथ्वीवरचं आहे आणि आत्मा परमेश्वराचा आहे. आता आत्मा, महात्मा आणि परमात्मा. आपल्याला आत्मा आहे पण आपल्याला आत्मा समजत नाही, म्हणून आपण करून झालो जीवात्मा. म्हणजे महात्मा आहे त्यांना परमात्मा समजलेला असतो, म्हणून जीवानं महात्म्याला शरण जायचं. म्हणजे महात्मा परमात्मा दाखवून देतो. महात्मा परमात्मा दाखवून देतो. हे मोठं कठीण असतं. काल एक दृष्टांत माझा आपल्याला शोधून दिला. तुकाराम महाराजांच्या पत्नीनं देवाला असं सांगितलं, म्हणे देवा तू माझ्या पतीला नेतोय खरं, घेऊन जा, मला काही म्हणणं नाही, पण मला जेव्हा काम पडेल तेव्हा परत पाठवलं पाहिजे. तर शेवटी मुलीच्या कार्याकरता हाक मारल्याबरोबर देवाला पाठवून द्यावं लागलं होतं तुकाराम महाराज. इतका अधिकार होता. आणि एक कीर्तनामध्ये कोणी चुडेल म्हणतं, ते कोणी काय त्या बाईला बोलता ऐकलं कीर्तनात. देवाला अन्याय गेली, परत पाठवावं लागेल. 3 वेळा तुकाराम परत आले, देवोबा करता आले, मुली करता आले, आणखी करते मला आठवत नाही, पण 3दा परत आले. इतका अधिकार होता. त्याचं कारणच आहे ना, माया ही वरती जाऊच शकत नाही, खाली जाते. म्हणून आईसाहेब केल्या नाही. आईसाहेब म्हणायला पाहिजे तुकारामच्या पत्नीला, पण एकही कीर्तनकार आईसाहेब म्हणत नाही. केवढा अधिकार आहे. म्हणून ते म्हणतात ध्यान लागलं की समाधी होते आणि समाधी हा साक्षात्कार आहे. शरीर हलकं होत जातं आणि मी शरीर नाही, मनाची शरीरावरची ममता कमी होऊन जाते. ममता कमी, शरीरातले मनातले विषय निघून जातात. साक्षात्कार जवळ जसा जसा येत जातो तसा व्यवहार मनात प्रवेश करत नाही. जगातला जो व्यवहार आहे तो मनात येत नाही आणि मनात तो न आल्यामुळे अहंकार निघून जातो. कारण मी जर शरीरच नाही आहे तर मला काय. म्हणून ज्ञानदेव नेहमी सांगतात, जेथे व्युत्पत्ती अवधी विराजे, थोरपण सांडिजे,
जई जगा धाटुके होई दे ते जवळीक माझी. अहंकार गेला की माणसाला सगळं विसरता येतं. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत या देहाचा विसर पडत नाही. मी आणि माझं हे चालूच असतं. आपल्याला कोणी आपलं समजत नाही तरी मी आणि माझं जात नाही. मी आणि माझं जात नाही. जळगाव शहरातली गोष्ट सांगतो मी तुम्हाला. एक अतिश्रीमंत माणूस होते. म्हणजे मी त्यावेळेला तिथे हजर होतो. कमीत कमी 20 ते 22 लाख त्यांचे व्याजानं दिलेले होते. त्यांच्या गुरुच्या आदल्या दिवशी त्यांना निरोप आला. माणूस आला, साधू तुला उद्या दुपारी 2:30 वाजता जायचं आहे, सगळी तयारी विल्हेवाट लावून टाक. त्या प्रस्थाने सकाळी तो साधू गेला, त्याची पूजा केली, गुरुला काय पाठवायचं ते पाठवलं, मुलांना बोलवलं, सगळे व्यवहार सांगून टाकले, फटाफट सह्या करून दिल्या, ते तुमच्या नावावर करून द्या. 12 वाजेपर्यंत पोरांना म्हणे जेवण करून द्या. सगळ्या पोरांना वाटलं की बाबाला ते जेवढे व्याजाचे पैसे दिले होते त्या लोकांना बोलून पोरांची सही गेली करून सगळं करून दिलं. मुली म्हणजे दूध द्या म्हणे, दूध घेतलं, सगळ्यांचं जेवण करवलं. 1 वाजता कांबळ टाकलं आणि 2 वाजता गेले. इतकं साध्य माणसाला व्याजाचा धंदा होता तरी. कारण रोज मानस पूजा, ध्यान, धारणा, काही आडवं येत नाही. सजन कसे मास पिकत होते, काही आडवा आलं का नाही. फक्त मी आणि माझं बस एवढं सुटलं की ते गेलंच. माणसाला मरणाचं भयच वाटत नाही. उलट मरण म्हणजे हे शरीर टाकून दुसरं शरीर. आता किती पुचकं झालंय, डागडुगी करून वापस. कधी कधी कान दुखतो, तर कधी नाक दुखतं, तर कधी डोकं दुखतं, तर कधी पोट गडबड दुखतं, तर कधी पाय गडबड करतात. कफे कंठ दाटेल जेव्हा हरे राम तू म्हणशील केव्हा. म्हणून एक साधन, एक वचन, एक मन तयार होतं. माणसाला एकच साधन, एकच वचन होतं. दुसरं वचन घेतच नाही म्हणजे मिथ्यवाद येत नाही. म्हणून मानस पूजा अत्यंत महत्वाची आहे. महाराज आपल्या चरणापाशी आल्यापासून मला फार शांती मिळते. हा ईश्वरी योगायोग आहे, माझा काही नाही. वा किती अलिप्त झाले महाराज. हा ईश्वरी योगायोग आहे. प्रपंचात एवढे आई संपदा असून सुद्धा आपल्यासारखी मंडळी अध्यात्माकडे वळतात. ही ईश्वराची कृपा आहे. पण ती कृपा शेवटपर्यंत जपा. काय सांगितलं? ती कृपा शेवटपर्यंत जपा, नाहीतर भरतुहरी पत्नीच्या नादाने काय झालं, वेडे होऊन गेले. मग शेवटी नाद गेले, त्यांनी बाटली फोडली त्यांच्या समोर. अरे म्हणे माझी बाटली फोडून गेली. अरे म्हणे माझी तुझी बाटली काय? माझी पत्नी गेली. अरे म्हणे बाटली तशी पत्नी. तेव्हा भरपूर ठिकाणा आणि मग योगी झाले. म्हणून ते म्हणतात जपा ते चांगलं आहे ती साधना चालू ठेवा. संत वाङ्मयाचा अभ्यास सतत ठेवा. कारण सतत अभ्यास केल्याशिवाय साधना टिकत नाही. शास्त्रामध्ये प्रवचनाला काही दिवस बंदी ठेवली आहे, मी ठेवतच नाही. कारण साधना कशी काय बंद ठेवायची? फक्त एकादशीच्या दिवशी सुट्टी आहे तरी आमच्या परवा नातवाने विचारलं कीर्तन झालं म्हणजे आजोबा तुमचं प्रवचन म्हटलं आज बंद असतं म्हटलं. म्हणजे त्याला वाटत होतं यांनी बोलावं. कारण ते जे समजतं ना ते ऐकण्याची गोडी होती. जे समजत नाही ते ऐकण्यात गोड मन लागत नाही.
भाषा जी आहे ना ती माणसाच्या जवळची वापरली पाहिजे. पुस्तकातली किंवा ग्रंथातली अशी भाषा वापरून, आता मी ज्ञानेश्वरीची ओवी वाचतो, सगळ्यांच्या लक्षात नाही येणार. महाराज ज्या वेळा कोणी आपली निंदा करतं त्यावेळेला मनाची शांती आणि समाधान कसं टिकवायचं, कारण टिकत नाही निंदा ऐकली की. त्यावेळी काय करावं म्हणजे आपलं मन शुद्ध होणार नाही. ईश्वराची उपासना चालू असली म्हणजे ईश्वराच्या कृपेनं कोणाचं बोलणं देहाला लागत नाही. म्हणजे काय उपाय आहे तर आपण आपली उपासना चालू केली. कोणी निंदो अथवा वंदो, बरं दुर्जनांचा धंदाच तो असतो. सज्जन निंदा सदैव धंदा, ज्या मतिमंदा आवडतो तो मतिमंद नरकी पडतो. म्हणून लोकांचं काम केलं तर चांगलं म्हणतात आणि काम नाही केलं, एक लक्षात ठेवा, आपण ज्याला काम सांगणार आहोत त्याच्याकडून जर आपलं काम होणार असलं तरच होतं, नाही ते नाही होत. म्हणजे आपला योग व्हायचा असेल तर ते काम होतं, नाही तर नाही. आणि जे होणार असेल त्याला कोणी किती अडथळा केला तरी तो त्याचा अडथळा आहे. कारण कर्मच असं ठरलेलं असतं, जे होणार म्हणजे होणार. मी या देहापासून वेगळा आहे याची मनाला जाणीव करून दिली पाहिजे. आणि ज्या वेळेला जाणीव होते की लोक शरीराला बोलतात, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ, हे आपलं शरीर काय क्षेत्र आहे, आपण जसं करू तसं फळ भोगायला मिळतं. मग इथे हा विवेक जागृत झाला पाहिजे की लोक कामापुरतं चांगलं म्हणतात आणि काम मी केलं की निंदा करतात. आता जगात सगळ्यांचेच काम कसे काय होतील, सगळ्यांचेच काम कसे काय होतील, नाही होणार. तुम्ही आता इतकं कडक नियंत्रण असून सुद्धा काल 8 ठिकाणी शेतकऱ्यांचं बियाणं खोटं सापडलं. मागच्या वर्षी सापडलं होतं, मग मागच्या वर्षानंतर या काळामध्ये त्याच्यावर कडक नियंत्रण का नाही झालं. जर आता ते पेरलं असतं तर उगवलं नसतं. म्हणजे कोण मागे पडलं असतं, देश का शेतकरी, संपूर्ण देश मागे पडला असतो. म्हणजे पूर्वी लोक बियाणं घरी तयार करून याच्यावर ठेवले धाब्यावर आणि कोणालाही लागलं तर घेऊन जा रे, शेरवर नेलं ना 200 रानंदे खोटं